प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक यू जीजस, थँक यू फॉर दिस डे. अँड टुडे आय ब्रिंग अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. आयझिया 43 वर्स 2. यशायाचा 43वा अध्याय 2रं वचन आज आपण पाहणार आहोत. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाही. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप अद्भुत असं देवाचं हे वचन आहे. खरंच देवाचं वचन हे खूप प्रिशियस आहे. देवाचं वचन हे खूप मौल्यवान आहे. जेव्हा खरंच खूप मनापासून आपण जेव्हा बायबलचं हे वचन रीड करतो तेव्हा आपल्याला कळते की खरंच खूप मोठं प्रॉमिस देवाने आपल्याला दिलं आहे. खरंच एका गोष्टीचा विचार करा की आपण पाण्यातून चाललोय, नदीतून चाललोय, पण आपण बुडणार नाही. हे शक्य आहे का? नाही. पण देवाला सर्व काही शक्य आहे. ज्या गोष्टी माणसाला अशक्य वाटतात त्या सर्व गोष्टी देवाला शक्य आहे. आपण निर्गमच्या पुस्तकात पाहतो की देवाने सर्व इस्रायल लोकांना भर समुद्रातून मार्ग काढून, भर समुद्रातून रस्ता तयार करून पार केले. फारो इस्रायल लोकांच्या मागे लागला होता, पण देवाचं त्या लोकांवर खूप प्रेम होतं आणि खरंच सर्व इस्रायल लोकांना देवाने भर समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार केले. ते पाणी त्यांना बुडवू शकले नाही, कारण देव त्यांच्या बरोबर होता. इस्रायलाचा देव त्यांच्या बरोबर होता. तुम्ही आज खूप वर्स्ट अशा सिच्युएशन मधून चालला असाल, खूप वाईट परिस्थितीमधून चालला असाल, कर्जातून चालला असाल, दुखण्यातून, आजारातून जर चालला असाल, तर लक्षात ठेवा की भर समुद्रातून मार्ग काढणारा आपला देव आहे. तो तुम्हाला कधीही त्या परिस्थितीमध्ये बुडू देणार नाही. तो तुम्हाला त्या कर्जामध्ये कधीही बुडू देणार नाही. तुमच्या शरीरामध्ये असलेल्या आजारामध्ये तो तुम्हाला कधीही बुडू देणार नाही, कारण त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. भर समुद्रात मार्ग काढणारा तो देव आहे. आपला जर त्याच्यावर विश्वास असेल तर खरंच भर समुद्रातून ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना देवाने पार केलं त्याप्रमाणे देवास तुम्हाला तुमच्या सर्व परिस्थितीमधून पार करेल. म्हणून तुम्ही तुमच्या मुखाने आज देवाचं हे वचन कन्फेस करा की तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. हालेलुया. खरं देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. फक्त आपला विश्वास स्ट्रॉंग पाहिजे, तेव्हा देव आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. आपण डॅनियलच्या पुस्तकात पाहतो की नबुकद्रेसर राजाने एक आज्ञा केली होती, पण शद्रक, मेशक, अबेदनगोने ती राजाची आज्ञा ऐकली नाही. त्याची आज्ञा ती मानली नाही. म्हणून नबुकद्रेसर राजाने शद्रक, मेशक, अबेदनगोला तप्त अशा अग्नीच्या भट्टीत टाकून दिल्या आणि ती भट्टी नेहमीपेक्षा 7 पट अधिक तप्त करण्यात आली आणि त्यांना त्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. पण खरंच देव त्यांच्या बरोबर होता. राजाला वाटलं की ह्या भट्टीत ते काही वाचणार नाही, पण देव त्यांच्या बरोबर होता. आणि ज्यावेळेस देव आपल्या बरोबर असतो, आपला विश्वास दृढ असतो, आपला फेस स्ट्रॉंग असतो, तेव्हा खरंच कोणताही माणूस आपलं काही करू शकत नाही. कोणतीही सिच्युएशन आपलं काही करू शकत नाही. जी माणसे त्यांना अग्नीत टाकण्यासाठी गेली होती तीच माणसे अग्नीने भाजून मेली, पण शद्रक, मेशक, अबेदनगो बरोबर देव होता. नबुकद्रेसर राजा अचानक चटकन उठला. चकित होऊन तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, आपण तर तिघांना त्या भट्टीत टाकले होते ना, पण पहा 4 इसम अग्नीमध्ये मोकळे फिरत आहे. त्यांना काही इजा झाली नाही आणि चौथ्याचे स्वरूप तर एका राजपुत्रासारखे आहे. आणि राजाने त्यांना हाक मारून बाहेर बोलवले. परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा ते बाहेर आले. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या शरीरावर अग्नीचा काही परिणाम झाला नव्हता. त्या अग्नीचा गंधही त्यांच्या शरीराला लागला नव्हता. त्यांचा एकही केस अग्नीने होरपळला नव्हता. हालेलुया. खरं ज्यावेळेस आपण देवावर विश्वास ठेवतो, ज्यावेळेस आपला विश्वास त्याच्यावर दृढ असतो, तेव्हा खरंच आजूबाजूची परिस्थिती आपलं काही करू शकत नाही. कितीही वाईट लोक आपल्या आजूबाजूला असू द्या, ते आपलं काही करू शकत नाही. किती हार्ड सिच्युएशन मधून आपण जात असू, ती सिच्युएशन आपलं काही करू शकत नाही. कितीही भयंकर आजारामधून आपण जात असू, पण तो आजार आपलं काही करू शकत नाही, कारण देव आपल्या बरोबर आहे. देवाचं प्रेम आपल्यावर आहे, म्हणून कोणतीही परिस्थिती आपलं काही करू शकत नाही. म्हणून देवाचं वचन सांगते की तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. अग्नीतून चालशील तेव्हा त्या तुला भाजणार नाही. ज्वाला तुला पोळणार नाही. खरं शद्रक, मेशक, अबेदनगो त्या भट्टीत होते, त्या तप्त अशा भट्टीत होते, पण त्या अग्नीची ज्वाला त्यांना काही करू शकली नाही. तो अग्नी त्यांना पोळला नाही. त्यांच्या डोक्याचा एकही केस होरपळला नाही, कारण देव त्यांच्या बरोबर होता आणि त्यांचा विश्वास देवावर होता. म्हणून या सर्व गोष्टी झाल्या. म्हणून परिस्थिती पाहून भिवू नका, फक्त देवावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाडणार नाही. कुठलंही संकट तुमच्यावर येणार नाही. अग्नी तुमचं काही करू शकणार नाही. ज्वाला तुम्हाला पोळणार नाही. कोणतीही परिस्थिती तुम्हाला काही करू शकणार नाही, कारण तुमचा देवावर विश्वास आहे आणि देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप लोकांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे.
हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं वचन, सुंदर असं प्रॉमिस दे बाप्पा, तू आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराच्या. हो दे बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकले प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वप्पा. हो दे बाप्पा, तुझं वचन सांगतं प्रभू ईश्वप्पा, तुम्ही नद्यातून गेला तरी तुम्हाला त्या नद्या बुडवू शकणार नाही. तुम्ही अग्नीतनं जरी गेला तरी तो अग्नी तुम्हाला भाजणार नाही. हो दे बाप्पा, खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस दे बाप्पा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते प्रभू ईश्वर. हो दे बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन विश्वासाने ऐकलंय प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी तू आज प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वर. हो दे बाप्पा, आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले प्रभू ईश्वप्पा, प्रत्येक प्रेयर रिक्वेस्ट खूप विश्वासाने प्रभू ईश्वप्पा तुझ्या हातात देत आहे. प्रत्येकाची प्रत्येक गरज ना श्री ईश्वर तू तुझ्या नावात आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढे लोक आजारी आहेत प्रभू ईश्वप्पा, त्रासात आहेत, संकटात आहेत प्रभू ईश्वप्पा, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वप्पा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वप्पा, हो दे बाप्पा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर प्रभू ईश्वप्पा आणि बरं कर प्रभू ईश्वप्पा. हो दे बाप्पा, माझा विश्वास आहे ईश्वरा, ज्या तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.